आम्ही दाटीनं गर्दीनं सगळ्यांना सामावून घेऊन जाणारी माणसं. त्याच्यावर मला त्या गोष्टीला फार महत्त्व द्यावं असं अजिबात वाटत नाही. त्याच्या संदर्भामध्ये जर असं काही झालं असतं की आम्ही दोघंच बसलोय आणि तिसरा दार उघडा म्हणतोय तरी आम्ही त्याला घेत नाही जागा असताना, असं काही झालेलं नव्हतं. आणि तोडफारला त्या बाकीच्या गाड्या होत्या, तिथं आल्यावर ते उतरले आणि बाकीचे आम्ही आमच्याकडे गेलो. परंतु आज दुर्दैवाने जे कोणी त्याच्याबद्दलच्या क्लिपा फिरवतंय किंवा आणखी काही करतंय, मला त्यांची कीव करावीशी वाटते. अरे या विकासाचं बोलूया ना आपण. त्याच्यामध्ये गाडीत किती कोंबले, किती काय गेले, ते गाडीत बसणारे त्यांना त्रास होईल, ज्यांना बाकीच्यांना त्रास व्हायचं काय कारण. आम्ही चौघं दाटीवाटीनं बसलो, आम्हाला त्याच्यामध्ये गर्दीचा त्रास होईल का नाही ते आमचं आम्ही ठरवू. माझा दादा आहे म्हणणारे पार्टीचे प्रमुख नेते सोशल मीडियावर जास्तीत जास्त व्हिडिओ दिसतोय, तुम्हाला बदनाम करण्यात खरं सांगेल, आमच्या काही जवळच्यांनीच फार ते मनावर घेतलेलं आहे. तर शुभेच्छा. नाही, मी असं म्हणालो की त्या संदर्भात बाबा का कायदा आता एवढा विचारांनी सगळ्या कायदा आणि तो आता मंजूर झाला पाहिजे. काही कायदे कदाचित त्याच्यात कुठली गोष्ट खटकली असेल तर विचारलं पाहिजे जाऊन. म्हणून मी आधी तिला म्हणणं केलं. महिलांचं प्रतिनिधित्व करणारी एकमेव मंत्रिमंडळामध्ये तिला सांगितलं किंवा तसं जाऊन मुख्यमंत्री आम्ही अनेकदा त्यावेळेस आपण जाऊन काय फायनल त्याच्यावर सही का होत नाही, कायद्यामध्ये रूपांतर होण्याच्या दृष्टिकोनाचं काय अडचण आहे, एवढी आपण चौकशी. संख्या वाढते असं भाषणामध्ये म्हणतात. मला काही कुणाला उद्देश म्हणायचं नाही. मी जनरल बोलत असतो. मी काही कुणाचं नाव घेऊन कधीही बोलत असतो. मी यशवंतराव चव्हाणांनी जे महाराष्ट्राला राजकीय म्हणा दाखवला त्या पद्धतीनं आपण सगळे काम करत असतो. तशा पद्धतीनं सगळ्यांनी केलं पाहिजे. नाना पटोलेंनी तुमच्यावर टीका केलेली आहे की मत मिळालं तर माझ्यामुळे आणि तोटा झाला तर शरद पवारांमुळे. शरद पवारांना वय विचारता मोदींना का विचारत नाही असं नाना पटोले असे म्हणतात की मोदींना वय काय विचारलं, जो वय तुम्ही शरद पवारांना विचारला ते मोदींना विचारा, त्यांचंही वय होणार आहे नाही विचारलं. आपल्या सगळ्यांचंच होणार. ज्यावेळेस होईल त्यावेळेस विचारू ना. ज्यावेळेस होईल सागर बूमवर गेले, 80च्या पुढे गेल्यावर सागर बूमवर गेले, सागर बूमवर गेला, सागर बूमवर समोर बघा. ठीक आहे, आम्ही बघू. बाकीच्या काही कारण नाही. नानाला म्हणा, नाना किती पार्ट्या फिरून आलाय ते आम्हाला माहिती. कशाला शिकवतो मला. मनोज जरांगे यांची डेडलाईन आता जवळ येत आली आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आलेले की कुंडी नोंदीच्या शिंदे समितीला 54 लाख सापडले होत्या, त्या तत्काळ प्रमाणपत्र त्याचे वाटप करा. ही डेडलाईन जवळ येत असताना सरकार त्याला धावपळ होताना पाहिलं. सरकारचं काम करतंय. धावपळ वगैरे काही होत नाही. सगळं काम मी भाषणात सातत्याने सांगतोय. कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये ते बसलं पाहिजे. न्यायालयामध्ये हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टामध्ये जे मागं नाकारलं गेलं किंवा थांबवलं गेलं तसं होऊ नये म्हणून सगळी काळजी मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर सगळेजण घेत आहेत. मुख्यमंत्री त्याच्यामध्ये सगळ्यांशी बोलतायत आणि त्या प्रकारे जरी ते आज दावोसला असले तरी रोज आमचं त्यांचं बोलणं महाराष्ट्रातल्या महत्वाच्या प्रश्नांच्यावर होतं. विधानसभा अध्यक्ष के सामने क्या कहेंगे? कई बार बूम और क्या वो जो सवाल हमें पूछेंगे उसका जवाब हम देंगे. जे आमचे धक्का देऊ नका. हो जरा 2 मिनिटं थांबा. जे काही
योग्य झालेलं आहे, जे खरं आहे ते मांडण्याचा प्रयत्न. उपमुख्यमंत्री अजित